डे 2चा व्लॉग काय झाला नाहीये माझ्याकडून कंप्लीट. तर डे 2च्या व्लॉगमध्ये जे काय घेता आलं ते मी दाखविलंच. जे तिथलं जे महत्वाचं वातावरण होतं, जी महत्वाची पालखी होती, त्या गोष्टी सगळ्या दाखवायच्या राहून गेल्यात माझ्या. दाखवायच्या म्हणजे कुणी आसपास ना डोळ्यांच्या डोहात हसना. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी विक्रांत, स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणच्या व्लॉग डे 2मध्ये. तर आत्ता जस्ट उठलो आहे आणि सनराईज पाहिला, दाखवतो तुम्हाला पण दिसला तर. आणि आज काय काय वेगळं आहे इकडचं रिच्युअल ते सुद्धा दाखवतो आज तुम्हाला. सनराईज. आमचा यश दादा सारखा झोपेतून उठतोय जस्ट आत्ताच, फुल झोपलाय सटकून. आम्ही आलोय आता माडला नेटवर्कच्या शोधात. म्हणजे 21-25 किलोमीटर लांब आणि आल्यात तरची नाश्ता आहे. त्याला इकडं मिसळपाव आणि माझं आपलं साधं पुरी भाजी ऑप्शनल. ठीक आहे, चला तर मग काय करायचं, काय माझं बी चाललंय करायचं काय. आम्हाला तर काय कर्मना झालंय, सूचना झालंय. पुढं आहे एक यशला म्हणतोय जा फिरायला कुठेतरी लांब, तर नको म्हणतोय. कुठे जाणार आहे इथं? पण बीच होता की इथं 100 किलोमीटरवरती बीच आहे. 100 किलोमीटर किरकोळ आहे आपल्या या आपत्तीसाठी काही विषय नाही. 30 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 200 किलोमीटर जाऊ शकतो आपण, एवढा काय लोड नाही. बघू कुठेतरी जाऊ गेलो तर, नाही तर घरी गेलो तर परत घरचा ब्लॉग टाकता येईल. तर भाई आम्ही एका जागेवरती बसून आता बोर झालोय. फिरायला लोकेशनचा असा विषय होता, आम्हाला जायचं होतं लांब, पण आमचं शूट बरंच शिल्लक राहिलं. त्यामुळे आम्हाला जाता पण यायना कुठं आणि काही सीन करता पण यायना. जेव्हापासून आमचा प्रवास सुरू आहे ना, गाडी काय सुटन आमच्यातच नाही. नुसतं गाडी बसतोय की फिरतोय तेवढं. कालच फक्त चालत फिरलो असेल तेवढंच, बाकी काहीच नाही. आणि कहाँ जा रहा हूँ, किधर जा रहा हूँ, कुछ भी पता नहीं चल रहा है. खाली ऐसा सना फिर वारा घूम रहा है, वारा निकल रहे, स्टार्टर मार रहे और निकल रहे. सना फिर व्लॉग आहे. आता हा व्लॉग टाइमपासच आहे. बाग 2 म्हणजे कोकणाच्या अजून म्हणजे जे पालखी वगैरे ते घ्यायचंय आपल्या आम्हाला व्लॉग मध्ये. दिनचर्या व्लॉग पण होऊ शकतो. दिनचर्या व्लॉग आत्ताचा स्टार्टिंग आहे आणि जे महत्वाचा व्लॉग आहे तो पुढं आहे. तर भाई याला बोलतात टमटम, डुगडुग, विक्रम. जशी जागा तसं नाव या गाडीला. ही गाडी पण खूप वर्षातून बघायला भेटली. या गाडीतून खूप जुना प्रवास केलाय डुगडुग्यातून आम्ही. तू नसशील केला ना प्रवास डुगडुग्यातून? कधीच नाही गेलो ना. चालायचं आहे का? लहानपणी केला असता गाठत नाही. हे आमच्या काळातली एक फेमस गाडी होती. चाल गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. लेट्स गो पण बघायला मिळाले, हेच खूप नशीब आहे. तर आमच्या यश दादाचं एक म्हणणं आहे भाई, ते म्हणतो इथली पोरगी पटवण्यात काय अर्थ नाही. काय यश दादा सांग जरा. कारण की इथं तर रेंज वगैरेचा काही संबंधच नाही लांब पर्यंत. आपण कॉन्टॅक्ट कसा करणार ना तिला? त्यासाठी आपल्याला दिवसभर वाट बघायला लागेल, कधी संध्याकाळी तिला रेंज येईल आणि ते आपल्याला फोन करेल. त्यामुळं अवघडच आहे तसं. आणि जरी तिने केला तरी गावात सापडण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कारण की गावात ज्या ठिकाणी स्पेसिफिक रेंज येते त्या ठिकाणी गावातली बरीच लोक बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ते सारखे आल्यानंतर यश म्हणतोय की कळेल सगळ्यांना नेटवर्क नसल्यामुळं. आणि आपल्याकडे तर काही जुन्या काळातलं कबूतर नाहीये की जेणेकरून आपण तिला चिठ्ठी पाठवू किंवा तिची चिठ्ठी आपल्याला येईल पायाला बांधून. सो या आजकालच्या आधुनिक जगात जुन्या गोष्टी अस्तित्वात आहेत असं पण मला बऱ्याच वेळा वाटतं आणि भारी वाटतं कोकणात आल्यानंतर. शेवटी पर्याय एकच, अरेंज मॅरेज करायचं. हा, इकडची मुलगी असेल तर अरेंज मॅरेज करून तुमच्या तिकडे नेऊ शकता. फक्त एकच की भाषेचा थोडासा बदल होतो, त्याच्यामुळे इकडे काही नाही शकत. चालला काय बी बोलतस ते पण आपण जुळून घेऊ, काही विषय नाही. काही विषय नाही. फक्त त्यांनी आपल्याला भांडी असं लावलं नाही पाहिजे. बाई इथल्या सिच्युएशन वरती एकच गाणं आठवतं यश, सांगू का कोणतं?
इथं कुणी आसपास ना, डोळ्यांच्या डोहात हासना, तू तर माझ्याशी बोलना, ओठांची मोहर खोलना, तू लग बग जाता माग वळून पाहता, वाट पावलात अडकळली, जशी मावळत्या उन्हात जवळता बनात नागिन सळसळली. वा वा वा. कसं वाटलं हे गाणं तुला माझं? एकच नंबर. सुपर से ऊपर का, सिच्युएशन नुसार का? आप मुंबई आ सकते हो. हाँ मुंबई नहीं, मुंबई आ जाएगी मेरे लिए भाई. काय विषय नाही. मी आकांक्षाने सांगितलेले काम करतोय, खा प्या आणि निवांत झोपा, भाई दुसरं काहीच काम नाही आम्हाला. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ दे आता, काय बघू आता पुढच्या व्लॉग मध्ये. अजून बरंच काय काय घ्यायचंय, अख्खे धुलवड घ्यायची, अजून बरंच एक्सप्लोर करायचंय, पण काय आहे, अजून त्याला टाइम आहे, तोपर्यंत करणार काय. सो जा बेटा सो जा, नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. तर नमस्कार मंडळींनो, कोकणातला डे 1चा व्लॉग हा पूर्ण शूट झालाय. डे 2चा व्लॉग काय झाला नाहीये माझ्याकडून कम्प्लीट. तर डे 2च्या व्लॉगमध्ये जे काय घेता आलं ते मी दाखविलंच. जे तिथलं जे महत्त्वाचं वातावरण होतं, जी महत्त्वाची पालखी होती, त्या गोष्टी सगळ्या दाखवायच्या राहून गेल्यात माझ्या. मग दाखवायच्या म्हणजे वेळ मिळाला नाही तिथं, कारण की मला उद्या कामावरती जायचं होतं आणि त्यांची पालखी निघणार होती संध्याकाळी. तर त्याच्यामुळे ही गोष्ट मला काय पॉसिबल नाही झाली. आणि यशवंतासोबत त्याला सुद्धा जायचं होतं उद्या कॉलेजला, त्यामुळे या गोष्टी काय जमल्या नाहीत, म्हणजे शूट काय जमलं नाही. जे घेतलं म्हणजे तिथलं जे शूट घेतलं कोकणातलं आजच्या दिवसाचं तेच घेतलंय, फक्त जी पालखी वगैरे होती ती नाही घेतली आज. आणि आजचा जो हा डे 2चा जो व्लॉग आहे तो इथेच समाप्त होतोय. मी पोहोचलोय घरी. तर मित्रांनो, डे 1चा व्लॉग पूर्ण शेअर करा, कारण तो एक नंबर आणि खूप छान व्लॉग झालेला आहे. डे 2चा व्लॉग तुम्ही बघा, तुमच्या प्रेफरन्सवरती तुम्हाला वाटला योग्य आहे तर तुम्ही आवडीने नक्की शेअर करा. आणि धन्यवाद त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल कोकणातल्या होळीसाठी, आणि त्याचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला आणि आम्हाला अतिशय उच्च प्रतीचा पाहुणचार मिळाला. जेवण आणि कोकणातल्या गोष्टी अतिशय सुंदर.